तासगाव बायपासवर भीषण अपघात, 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, मित्र गंभीर. तासगाव शहरातील बायपास रस्त्यावर बेंद्री फाट्याजवळ बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव मोटारीने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. मृत तरुणाचे नाव विघ्नेश सोमनाथ गडदे, वय 20 असे आहे. विघ्नेश हा मूळचा तासगावचा असून सध्या ईश्वरपूर येथे राहत होता. तो RIT महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या 4थ्या वर्षात शिक्षण घेत होता. बुधवारी आषाढ महिन्यानिमित्त विघ्नेशच्या तासगाव येथील घरी मित्रासाठी जेवणाचा बेत होता. जेवण आटोपल्यानंतर रात्री 10च्या सुमारास विघ्नेश आणि त्याचे मित्र 2 दुचाकीवरून ईश्वरपूरकडे परत निघाले. मात्र बायपास रस्त्यावरील बेंद्री फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव मोटारीने जोरदार धडक दिली. या धडकेत विघ्नेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात इतका भीषण होता की विघ्नेशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या सोबत दुचाकीवर असलेला सौरभ शामराव श्रीराम हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच विघ्नेशच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत विघ्नेशची प्राणज्योत मालवली होती. सर्वात काळीच पिळवटून टाकणारी बाब म्हणजे मित्रांसोबत जेवण करून विघ्नेश घराबाहेर पडला आणि अवघ्या काही मिनिटातच त्याच्या अपघाताची बातमी कुटुंबियांना समजली. विघ्नेशचे वडील तासगावमधील प्रतिष्ठित पशुवैद्यक आहेत. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आई वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली. निस्तेज पडलेल्या आपल्या मुलाला पाहून आईवडिलांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. काही वेळापूर्वी मित्रांसोबत हसत खेळत असलेला विघ्नेश असा अचानक कायमचा निघून गेल्याने त्याच्या मित्रांनाही अश्रू अनावर झाले. दरम्यान या प्रकरणी विघ्नेशचा मित्र विभास वसंत तोडकर याने तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार मोटार चालक अनिश हिरालाल आहुजा, वय 20, राहणार तासगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत. घरातून आनंदाने मित्रासोबत बाहेर पडलेला 20 वर्षीय विघ्नेश काही मिनिटातच काळाच्या पडद्याआड गेला. या घटनेने गडदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तासगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.